2 दिवसापासून किचन क्लीन करते आहे, पण काही ना काही राहूनच जातं. जसं काही हा फ्रीज. खरं सांगू का, आता भयंकर कंटाळा आला होता, पण मग विचार केला, स्नेहा आता नाही तर कधीच नाही. कारण दिवाळी तोंडावर आली आणि अजूनही माझी बेडरूम क्लीन व्हायची बाकी होती. त्यानंतर फराळ, शॉपिंग आणि बऱ्याचशा गोष्टी. म्हटलं चला आता कामं लवकर आटोपलीत म्हणून रात्रीचं जे आहे फ्रीज क्लीन करायला घेतलं. सर्वात आधी सर्व मॅट्स क्लीन केल्यात, सर्व शेल्फ काढल्यात, त्या क्लीन केल्यात आणि पिहू इतका त्रास देत होता की सर्व जागच्या जागी ठेवलं आणि सरळ झोपी गेली. आणि दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या पुन्हा जे आहे फ्रीज क्लीन करायला सुरुवात केली. फ्रीज रिकामं होतं, म्हणजे भाजीपाला वगैरे सर्व संपलेला होता म्हणून हे शक्य झालं, नाही तर रात्रीच मला ते क्लीन करून सर्व व्यवस्थित ठेवावं लागलं असतं. बघा, फ्रीजचे जे काही रबर असतं ना, त्यामध्ये सर्वात जास्त घाण साचलेली असते, त्याला बुरशी वगैरे लागून इन्फेक्शन होऊ शकतं. सो अशा प्रकारे इयरबड्सच्या मदतीने तेही व्यवस्थित क्लीन केलेत. त्यानंतर चला आता पटपटपट जे आहे सर्व शेल्फ लावते. ह्या मॅट्स मी मिशोवरती बोलवल्या होत्या, खूपच छान क्वालिटीमध्ये मिळालेल्या आहेत. आणि ज्या पिंक मॅट दिसत आहेत ना, त्या जरा जुगाड आहेत, मशीनच्या कवरपासून बनवलेल्या आहेत. बरं चला, झाला माझा फ्रीज इथे स्वच्छ आणि चकचकीत. आणि हो, दिवाळीला माझ्या फ्रीजचा पहिला वाढदिवसही आहे बरं का. बाय.